ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आज आपण ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्याय बघूया. तर ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय आहे कर्मसन्यास योग. तर 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला निष्काम कर्मयोग आणि संन्यास योग यातील फरक सांगितला. आणि निष्काम कर्मयोग सोपा असून उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि कोणत्याही साधकासाठी तो सोपा आहे. कर्मसन्यास योग कठीण आहे, परंतु दोन्हीचे फळ मात्र एकच आहे. कर्मयोगाने चित्तशुद्धी, त्यायोगे निष्काम कर्मजन्य पुण्य हो, त्यायोगे हरिकृपा, हरिकृपेने श्रीगुरुदर्शन, सेवा व उपदेश आणि त्यानंतर ज्ञानप्राप्ती होते आणि त्याच्यामुळं ब्रह्मरूपता प्राप्त होते. त्या अवस्थेत जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप असे असल्यामुळं कर्तव्यबुद्धी व फलासक्तीरहित कर्म करावे. यालाच खरा कर्मसन्यास असे म्हणतात. सृष्टीतील जीव, पशुपक्षी, मनुष्य हे शरीराने जरी वेगवेगळे असले तरी सर्वांची आत्मा एकच आहे आणि म्हणून आपण त्या सगळ्याकडे आत्मदृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजे प्रत्येक प्राणीमात्रामध्ये तुम्हाला भगवंत दिसतील आणि भगवंत आहेत. भूतान भूतात्मा पाहतात. पाण्यातील कमळ अलिप्त राहते, त्याप्रमाणे आपण अलिप्त असायला पाहिजे. असेच ते महायोगी ठरतात. इंद्रिय जय मनोजय करूनच त्यांनी ही अवस्था प्राप्त केलेली असते. हर्ष, शोक, दुःख, खेद, मान, अपमान या द्वेषाच्या पलीकडे जाऊन ब्रह्मसुखाचा आनंद प्राप्त करून घेतात. आणि म्हणून अर्जुना, तू अंतःकरणाने योगी हो असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. मग त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अज्ञानी माणसाची काय काय लक्षणं आहे, म्हणजे तो कोणती लक्षणे त्यामध्ये दिसतात. तर म्हणजे योग्य मार्गाने ते जात नाहीत. म्हणजे जसं हरिण पाण्याकडे न जाता मृगजळाकडे धाव घेतं, त्याप्रमाणे अज्ञानी माणूस योग्य मार्गाने जात नाही. तो योग्य मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावर तो धावत असतो आणि त्याला म्हणजे तात्पुरता तो विचार करत असतो. सुखदुःखाचा सुखाचा तात्पुरता विचार करतो, पण पुढचा विचार करत नाही की मी असं वागल्यामुळं काय होईल. आणि एखाद्याचे बोलणे जरी गोड वाटत असले तर त्याचा उद्देश मात्र वाईट असतो. आणि म्हणून आपण चुकीची संगत कधीही करू नये. आणि चुकीची संगत करत अज्ञानी माणूस चुकीच्या माणसाची संगत करतो आणि अज्ञानी माणूस काय करतो, पटकन यश मिळवण्यासाठी घाई करतो आणि मग तो जाळ्यामध्ये अडकतो. आणि म्हणून अशा प्रकारे ही अज्ञानी माणसाची लक्षणे आहेत. तर आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सांगितले की माणसाच्या मनाची अवस्था कशी असते. तर शरीर एकाच जागी असतं, परंतु आपलं मन अनेक ठिकाणी फिरत असतं, पूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरत असतं. आणि मन कोठे कोठे फिरतं, म्हणजे मन कसं असतं, म्हणजे जसं आपल्याला स्वप्न पडतं सुखदुःखाची, तशा प्रकारे मनसुद्धा विचार करत असतं. आणि म्हणून याच्यानंतर मग अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात की मग मन आपण स्थिर कसं ठेवायचं. तर त्याच्यानंतर श्रीकृष्ण सांगतात की आपण आपल्या इंद्रियावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. जसं कासव कठीण प्रसंगी आपले पूर्ण शरीर त्या कोचामध्ये नेतं, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं मन स्थिर ठेवलं पाहिजे. आणि ज्ञानी व्यक्ती आपलं मन, आपली इंद्रिय हे स्थिर ठेवतात आणि आपल्या ताब्यात ठेवतात. तर स्थिर मनाचा व्यक्ती हा ज्ञानी असतो. स्थिर व्यक्ती नेहमी सकारात्मकच गोष्टीचा विचार करतो आणि समदृष्टीने सगळ्याकडे पाहत असतो. म्हणजे पशु पक्षी हे सर्व जे काही आहे ते एकसारखेच आहेत, समदृष्टीने तो पाहत असतो आणि तो भेदभाव करत नाही. आणि त्याच्यामध्ये अहंकारसुद्धा निर्माण होत नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतात की जर आपल्यामध्ये अहंकार आणि भेदभाव न करता आपण समदृष्टीने सगळीकडे पाहिलं पाहिजे. सृष्टीतील हे जीवसृष्टी जी आहे, लहान मोठे असं काय आपण भेदभाव आपण करायला नको आहे. आणि म्हणून आपण सगळीकडे समदृष्टीने, सारख्या दृष्टीने आपण सगळीकडे पाहिलं पाहिजे. तर त्याच्यानंतर शुभ आणि अशुभ अशा दोन्हीही प्रसंगी तो स्थिर राहतो, म्हणजे कधीही तो घाबरत नाही. तर मन स्थिर ठेवायचं जर असेल तर आपल्याकडे ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. नाहीतर माणसाची इंद्रिय
कुठलाही विचार न करता काम करत राहतात आणि हेच आपल्यासाठी चांगलं नाही आहे. तर याच्यानंतर श्रीकृष्ण काय सांगतात की परमेश्वर पाप पुण्याचा हिशोब ठेवतो का, असं अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात. तर त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात नाही, परमेश्वर पाप पुण्याचा हिशोब ठेवत नाही, पण मनुष्य जो कर्म करतो त्या कर्माचा परिणाम त्याच्या जीवनावर होत असतो. आणि अज्ञानी माणसानं म्हणजे ज्ञान कसं मिळवायचं, ज्ञान प्राप्त कसं करायचं हे ते विचारतात. तर ज्ञान प्राप्त करून घेणं हे आपल्या हातात असतं. चांगलं ज्ञान मिळालं की माणूस हा कर्मयोगी बनतो आणि चांगलं उद्दिष्ट ठेवून तो काम करत असतो. आणि अज्ञानी माणूस अंधार असा की चाच पडायला लागतो, पण ज्ञान मिळाल्यानंतर तोच माणूस योग्य दिशेने जात असतो. चांगले कर्म आपल्याला परमेश्वराशी जोडतो. कर्म कसा करायला पाहिजे, जसं लहान मुलं असतात का नाही निष्पाप वगैरे, त्यांना जे योग्य वाटलं ते करत असतात, त्यांच्या मनामध्ये कसलंही छलकपट नसतं. तसं लहान मुलाप्रमाणे आपण सहज कर्म केलं पाहिजे. आपल्यामध्ये अहंकार असायला नको आहे. आपल्यामध्ये अहंकार आपल्या आजूबाजूचे लोक कसेही जरी असले तरी त्यांच्यामधलं आपण चांगल्याच गोष्टी घेतलं पाहिजे. आणि जसं कमळाचं पान चिखलात राहूनसुद्धा अलिप्त राहतं, त्याप्रमाणे आपण अलिप्त राहून कर्म करावं. आणि कर्म केल्यानंतर आपले केलेले कर्म हे ईश्वरापर्यंत जातात आणि त्या कर्मानुसारच आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचं फळ मिळत असतं. त्याच्यानंतर अर्जुन विचारतात की सांख्ययोग श्रेष्ठ की कर्मयोग श्रेष्ठ. तर अर्जुनाने जेव्हा प्रश्न केला त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात की दोन्ही कर्म चांगलेच आहेत, म्हणजे हा श्रेष्ठ आहे किंवा हा कनिष्ठ आहे असं काही नाही आहे. आणि ते म्हणतात की आपल्याला कोणता मार्ग निवडायचा आहे हे आपण ठरवायचं आहे. दोन्ही कर्म चांगलेच आहेत. जसं दोन नद्या किंवा अनेक नद्या एका समुद्राला जाऊन मिळतात, तसं हे दोन्ही जे कर्म आहेत किंवा दोन्ही हे जे योग आहेत ते म्हणजे एकच आहेत. फक्त तुम्हाला निवडायचं आहे की कोणते. जसं आपण दोन दिवे लावतो, दोन दिव्याचा प्रकाश कसं एकच असतो, त्याप्रमाणे काय योग्य आहे, कोणतं कर्म आपण निवडायला पाहिजे, कोणता योग आपण निवडायला पाहिजे, आणि जे योग्य आहे तेच ज्ञानी माणूस निवडत असतात. तर श्रीकृष्ण काय म्हणतात की अर्जुना तू अंतःकरणाने योगी हो, कारण योगी होणं खूप महत्त्वाचं आहे. योग्याची श्रेष्ठता ऐकल्याने व योग कसा साधावा असा प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण झाल्यामुळं मग पुढच्या 6व्या अध्यायामध्ये म्हणजे योगाबद्दल सविस्तर माहिती श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतील असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि याच्यानंतर आपण पुढील 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयोग योग पाहूया. ओम भगवते वासुदेवाय नमः.